बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता. त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे. प्रवास नेमका त्याचा कसा राहिला? गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला. तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ, काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती. त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे. काय त्याच्याकडून हस्तगत आतापर्यंत करण्यात आलं? सध्या तरी त्याला ताब्यात इकडं घेऊन येत आहेत. पुढील सर्व तपासाच्या बाबी आहेत आणि तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी आपल्याला माहिती देण्यात येईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळं तो आल्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडे इंट्रॉगेशन केलं जाईल आणि ज्या ज्या निष्पन्न बाबी होतील त्या आपल्यासमोर शेअर केल्या जातील. किती पथकांनी आपल्या काम केलेलं आहे? कारण याच्यामध्ये गुन्हे शाखेचे आपले युनिट 4चं एक पथक होतं, गुंडाविरोधी पथक होतं आणि सायबर टीम त्यांना टेक्निकल अनालिसिससाठी होती. त्याच्यामध्ये युनिट 4चे PI आहेत आमचे अरविंद पवार, API हरीश माने, API स्वामी आणि PSI साळुंके यांच्याबरोबर त्यांचे संबंधित अंमलदार सुद्धा होते. काय आपण त्याच्याकडून चौकशी करणार आहोत? कारण बाळाची हेळसांड झाल्याचा गुन्हा आहे. बरोबर आहे. गुन्ह्यामध्ये जो त्याचा सहभाग आहे त्याच्या अनुषंगानं आणि इतर जे काही तपासामध्ये इतर आरोपींच्या कडून निष्पन्न झालेल्या बाबी आहेत त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचे आयोग जे आहेत आणि त्या गुन्ह्याचे जे तपास करणारं पथक आहे ते त्यांच्याकडे इंट्रॉगेशन करतील. करिश्मा तिची मैत्रीण आहे आणि ती न्यायालयीन कोठडीत गेली तर तिला समोरासमोर बोलून परत चौकशी होऊ शकते, कारण त्या दोघांचे संबंध जास्त दिसून येतात. हे बघा, तपासामध्ये कोणत्या मुद्द्यावरती समोरासमोर करणं आवश्यक आहे किंवा त्या आरोपीकडनं काय जास्त विचारपूस करणं आवश्यक आहे याच्याविषयी संबंधित आयोग निर्णय घेतील आणि ते तपास करतील पुढला. तो इथं कधीपर्यंत पोहोचेल? आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या हातीमध्ये येईल.